थोर संतांच्या अमृतवाणीनं दिवसाची आनंदमयी सुरुवात करणाऱ्या लोकभजनच्या या दरबारात म्या मैत्रेयी आपल्या समद्यांचं मनपूर्वक स्वागत करते. संत कबीरांनी म्हटलंय, गुरु अन ब्रह्म सामोरी ठाकले, गुरु अन ब्रह्म सामोरी ठाकले, कोणाची वंदावी पाऊले. गुरुचरण वंदू आधी, गुरुचरण वंदू आधी, ज्यांनी परब्रह्म दाविले. खरंच सर्व संतांनी देवापरमानच गुरुला बी लई मोठा मान दिलाय. अन का असू नये व, त्या परमात्म्यापर्यंत पोचण्याचा मार्ग दावणारा गुरुच तर असतो. गुरु हाय म्हणून गती हाय, अन गती हाय म्हणूनच तर आपलं अन त्या परमात्म्यामधलं अंतर कमी हाय. तेव्हा या परमात्म्याचं दर्शन घडवणाऱ्या या गुरुचं पूजन म्हणजे परमानंद, आणि या गुरुची पूजा म्हणजे गुरुपौर्णिमा. आहा, चैतन्याचा आनंदाचा महासागरच जणू. चला तर मग आज मी तुम्हासनी अशीच एक आनंदमय गुरुपौर्णिमा दाखवणार आहे. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरु गुरु म्हटलं की जो मोठा आहे तो गुरु. आपल्या सगळ्या ग्रहांमध्ये गुरुग्रह मोठा आहे, पण ग्रंथांमध्ये गुरुबद्दल जे लिहिलेलं आहे, ग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये गुरुबद्दल जो उल्लेख केलेला आहे, गुरुमध्ये 2 अक्षरे येतात, गु आणि रू. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा तो गुरु, किंवा जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा. दोन्ही अर्थ ग्रंथांमध्ये आहेत, शास्त्रामध्ये दिलेले आहेत. जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा आहे तो गुरु. पण खरं सांगू का, या गुरुवर अभ्यास करत असताना, गुरुचा विचार करत असताना मला एक वेगळं स्वरूप गुरुचं माझ्यासमोर आलं.
गुरु या शब्दाचा अर्थ गु आणि रू म्हणजे गूढ रूप. गुरु म्हणजे गूढ रूप. हे गूढ रूप कोणतं? गुरुचं रूप गूढ आहे. अरे आम्ही डोळ्याने गुरु बघतो. अगदी देह ठेवलेला गुरु जरी आम्ही गुरु मानलेला असेल कोणाला तरी त्याचं निदान चित्र तर बघतो. मग गूढ रूप कोणतं? तर गुरुचं खरं रूप आहे ते गूढ आहे. गुरुचं खरं रूप आहे ते गूढ आहे की जे गुण आम्हाला उकलत नाही. तुम्हाला कापलं गेलं तर रक्त येत आहे. गुरुला कापलं गेलं तरी रक्तच येणार आहे. तुम्ही हाडामासाचे बनलेले आहात. अरे गुरु सुद्धा हाडामासाचाच आहे. तुम्हाला बाल्यावस्था आहे, कौमार्यावस्था आहे, प्रौढत्व आहे, वार्धक्य आहे. गुरु सुद्धा वयाप्रमाणे निसर्ग नियमाप्रमाणे वाढत जाणार आहे. तुम्हाला एक माहिती आहे की जीवनातलं परमसत्य अंतिम सत्य कोणतं असेल तर ते म्हणजे देह सोडणं. आपण सगळे देह सोडणार आहोत. गुरुही देह सोडणारच. राम आणि कृष्ण ज्यांना तुम्ही साक्षात परमात्मा मानताय त्यांनी इथे देह धारण केला आणि शेवटी इथेच सोडला. मग जर सगळं एवढं आमच्यात साम्य आहे मग गूढ रूप ते कोणतं? आमच्यात आणि गुरुत काही फरक नाही आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये आणि गुरुमध्ये काही फरक नाही. पण हे दैहिक झालं. त्याचं जे गूढ रूप आहे ना ही त्याची मानसिक अवस्था. ही अवस्था कोणत्या स्टेजपर्यंत पोचलेली आहे, कुठल्या पातळीपर्यंत त्यांची मानसिकता गेलेली आहे याचा अंदाज सर्वसामान्य माणूस नाही करू शकत. गुरु असा पाहिजे की त्याला मी गुरु आहे ह्याची जाण असता कामा नये. कारण त्याला मी कोणीतरी आहे समजला की मी चिकटला. गुरु हा मी विरहित असावा. कारण मी म्हटलं की मला 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 सुरू होत आहे आणि हे तर आपण सगळेच अनुभवतो. मला 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 काय नकोय, मला हवंच. जन्माला आल्यापासून मला हवं आणि माझं 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 ते जपायचं आहे. मला आणि माझं चिकटतं. तेव्हा ज्या गोष्टी इथे चिकटल्या जाणार नाहीत असा मीच जर सोडलेला असेल तर तो खरा गुरु. आणि मग ज्यावेळेला हा मी जातो, आप परभाव जातो, त्यास केवळ उरतं ते वात्सल्य. गुरु तुमच्यावर प्रेम नाही करत. कारण तुम्हाला ते प्रेम वाटतं. गुरु प्रेमाने वागतात, प्रेमळ आहेत, गुरु प्रेम करतात असं तुम्हाला वाटतं. पण तुम्हाला त्याची व्याख्याच कळलेली नाही. अरे गुरुचं वात्सल्य असतं. आईसुद्धा वात्सल्य कुठपर्यंत आईचं असतं? जोपर्यंत त्या अर्भकाला बोलता येत नाही, तुम्ही बोललेलं कळत नाही तोपर्यंत आईचं वात्सल्य असतं. कारण तिला माहिती आहे आपण दुर्लक्ष केलं तर त्या बाळाचं काय होईल सांगता येत नाही. पूर्ण त्या बाळाचं जीवन आपल्यावर अवलंबून आहे. त्यावेळेला त्याचं सगळं अगदी हागणं मुतणं त्याचं दुखणं सगळं मनापासून आई करते निरपेक्ष बुद्धीने. पण जेव्हा त्याला काय लागतं बोललेलं त्यावेळेला अमुक करायचं नाही हां, तमुक करायचं नाही हां. कारण पहिली गुरु आई तुमची. अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही आणि केलं की धपाटा. वात्सल्य कुठे गेलं? वात्सल्य नाही. आता प्रेम निर्माण झालं. वात्सल्याचं रूपांतर प्रेमात झालं. तेव्हा तुम्हाला असं वाटतं गुरुप्रेम नाही. कारण निरपेक्ष प्रेम हे वात्सल्य आहे. गुरु तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. एक गोष्ट आहे, आपण त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलं पाहिजे. त्याच्याप्रमाणे वागा. त्यांना आपलं समजा. ते केवढे मोठे, ते थोर आहेत. त्यांना जेवढं मोठं करायला नाम टाकाल तितके तुमच्यापासून ते लांब जातील. आपलं समजून जवळ ठेवा. तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे त्यांनी तुम्हाला म्हटलं असं नाही. मग तुम्ही असं वागलं पाहिजे. तुम्ही त्यांचं अनुसरण असं करायला पाहिजे की त्या गुरुने आपलं म्हटलं पाहिजे. आणि एकदा आपलं म्हटलं की नाही अडकले.
पण असे गुरु हुडकायला पाहिजेत. आज गुरु भरपूर आहेत, पण गुरु कसे हवेत? निरपेक्ष प्रेम करणारे, कुठलीही अपेक्षा असता कामा नये. एकदा हात धरला की शेवटापर्यंत आपल्याला पोचवणारे, मार्गदर्शन करणारे, निरपेक्ष प्रमाणे. अपेक्षा ठेवली की सगळं संपलं. मग गुरु निवडताना कसा निवडायचा आहे? तर गुरुचे हात नेहमी लक्ष्मीसारखे असावेत. गुरुचे हात नेहमी लक्ष्मीसारखे असावेत. लक्ष्मीसारखे म्हटल्यानंतर बरं वाटलं असेल, नाही? कारण पैसेच पैसे. इथे संपत्तीचा संबंध नाही. लक्ष्मीचं जर चित्र पाहिलं, जर मूर्ती पाहिलीत, तर तिचे दोन्ही हात असे आहेत. दोन्ही हातातून संपत्ती वाहतीये. तसे गुरुचे हात असावेत की त्यातून फक्त ज्ञान, अखंड ज्ञान आणि मार्गदर्शन वाहत राहावं. गुरु कसा हवा? दोन्ही हात असे असलेला, अखंड त्याच्यामधून ज्ञान वाहत असावं. तुम्हाला ज्ञान देत जावं त्यांनी. आणि हा जो प्रवाह चाललाय, नुसताच असे हात आहेत का? नाही. अरे भरभरून देताना इकडून ज्ञान पण देत आहेत, त्याच वेळेला भरभरून आशीर्वाद पण दोन्ही हाताने देत आहेत. दोन्ही हात असे किंवा असे. हात गुरुचे कसे असावेत? गुरु कुणाला म्हणावं? दोन हात असे असावेत, नाही तर दोन हात असे असावेत. मग गुरु कसा नसावा हे जर आपल्याला बघायचं तर विचार करायला हवा, नाही का? ते पण सांगावं लागेल ना. आता गुरु कसा हवा हे आपण सांगितलं. ज्याचे हात असे आहेत ना, तो गुरु नसावा. ज्याचे हात असे आहेत, अरे देणाऱ्याचा हात वर असतो बाबांनो, घेणाऱ्याचा खाली असतो. जो घ्यायला बसलाय तो काय देणार तुम्हाला? जो घ्यायलाच बसलाय तो तुम्हाला काय देणार? मग कसा पाहिजे तो? घेणारा गुरु नको आपल्याला. अरे त्याच्याकडे काय कमतरता आहे तो तुमच्याकडून घेईल. तो देणारा गुरु असावा. दुसरी मूर्ती आता डोळ्यापुढे जर तुम्ही आणली तर गणेशाची मूर्ती आणा. लक्ष्मी झाली बघून आपली. गणपती कसा बसलेला असतो हे तुम्हाला काही मी सांगायला नको. पण नीट जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल, तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं असेल, गणपतीच्या मंदिरांमध्ये जर गेला असाल आणि गणपतीची मूर्ती असेल, तर गणपती हा नेहमी असा दिसेल. बरोबर आहे? गणपती बसलेला हा असा दिसेल. एक हात असा, एक हात असा, आणि या हातामध्ये काय असेल? या हातात काय असणार? मोदक असणार. हो की नाही? मूर्ती जर तुम्ही बघितली, देवळांमधली कुठल्याही मंदिरात गेलात आणि मूर्ती जर बघितलात, तर त्याच्यामध्ये हात एक आशीर्वादाचा हात जरी असला तरी त्याच्या एका हातात मोदक आहे. बरोबर आहे? मोदक या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मोद करोती इति मोदकः. मोद म्हणजे आनंद, प्रसन्नता. जो प्रसन्नता देतो, जो आनंद देतो, तो मोदक. खाल्ल्यानंतर बरं वाटतं ना. पण चवीवर जाऊ नका, चवीवर जाऊ नका. आनंद आहे त्याच्यात. गणपतीच्या हातामध्ये जो मोदक आहे, त्याचा एक हात जो असा आहे, या हाताने आशीर्वाद देतोय, आणि हा जो आनंद हातात ठेवलाय का नाही मोदक म्हणून, तो प्रसाद म्हणून तुम्हाला द्यायला ठेवलाय. केवढी महानता आहे त्या गणपतीची. अरे एका हाताने आशीर्वाद देतोय, एका हातामध्ये मोदक आहे त्याच्या, आणि त्याच्यातला प्रसाद तुम्हाला देणार आहे. ही गणपतीची मूर्ती असताना आम्ही काय केलं? गणेश चतुर्थीला मूर्ती आणतो. ती मूर्ती मात्र रिकाम्या हाताची. हो का? रिकाम्या हाताची का आणतो आम्ही रिकाम्या हाताची? त्याचं कारण आहे, कारण आम्हाला त्याच्या हातावर काहीतरी ठेवता आलं पाहिजे. मग त्याच्या हातावर ठेवता आलं पाहिजे म्हणून या भावनेने तुम्ही आणता ती मूर्ती, आणि त्याचा हात रिकामा ठेवता. हो, त्याच्यावर तुम्ही ठेवता. आता हातावर ठेवायची सवय कोणी लावली? मग का ओरडता हातावर ठेवायला लागतं म्हणून? तुम्हीच तुमच्या देवांना भ्रष्ट करताय. त्या गणपतीला, अरे ज्याचं पोट फुगलेलं आहे एवढं मोठं,
विशाल उदर आहे त्याचं, खाऊन पूर्ण तृप्त झालेला आहे, तो तुमच्याकडे हात पसरून बसेल का? जरा विचार करा ना गणपतीचा. मग ही सवय तुम्ही लावल्यामुळे झालं काय? मग काही गुरु कसे असतात तुम्हाला सांगतो, गणपतीसारखे. हा हात असा असतो, याच्यावर काय ठेवा तर आशीर्वाद देतो. हा रिकामा ठेवलाय त्यांनी. तुम्ही जसा गणपतीचा हात रिकामा केलात की नाही, तसा रिकामा ठेवलाय त्यांनी. का? इथे ठेवा तर आशीर्वाद देतो. असा गुरु असावा का? गुरु नेहमी भरभरून देणारा असावा. दोन्ही त्याचे हात एक तर असे असावेत, नाही तर दोन्ही हात असे असावेत. दुसरी एक म्हण आहे हिंदीमध्ये, सगळ्यांना माहिती असणार आहे, पाणी पिना छान के और गुरु करना जान के. अरे गुरुला ओळखून करायचा, गुरुपेक्षा मोठं व्हायला हवं आहे हो आम्हाला. शक्य आहे का आमच्याच्याने? नाही शक्य, म्हणून तुम्हाला हे शॉर्टकट दिले. आता तुम्हाला गुरु तपासायला काही कठीण नाही. जो असा करून बसलाय तो जरा सावध राहा. असाही रिकाम्या हाताने बसलाय तिथेही सावध राहा. त्याचा हात रिकामा नसावा, तृप्त असावा, पूर्ण भरलेला असावा. आणि असा गुरु निवडावा. मग आता गुरुपौर्णिमा, मग असा जर गुरु आपल्याला भेटला तर मग त्या गुरुची गुरुपौर्णिमा कशी करायची? अशी गुरुची गुरुपौर्णिमा कशी करायची? गुरुपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येते, बरोबर आहे? नका करू. तुम्ही म्हणाल गुरुपौर्णिमा करू नका सांगणारे पहिलेच भेटले. खरी गुरुपौर्णिमा कोणती सांगू का? म्हणजे घडलेली घटना सांगतो. दोघं जण मित्र भेटले, त्यातले एक आपले साधक होते. आणि संध्याकाळी 5 वाजता गुरुपौर्णिमा सुरू होणार होती हॉलमध्ये. आणि एका मित्राला काहीतरी अर्जंट काम होतं बरं का. दुसऱ्याने सांगितलं, अरे आज संध्याकाळी गुरुपौर्णिमा, बा जायचं आहे आपल्याला. अरे आज महत्त्वाचं काम, मीच अपॉइंटमेंट घेतली, नेमकी आजच बोकाळले गुरु, आजच गुरुपौर्णिमा नेमकी मध्ये. आता मला सांगा, हे असं जर बोललं, नका न करू गुरुपौर्णिमा. काय गुरु आडलाय का तुमच्या वाचून? मग गुरुपौर्णिमा, खरी गुरुपौर्णिमा कोणती? गुरुंनी दाखवलेल्या, नीट लक्षात ठेवा, गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर चालणं, त्यांनी सांगितलेलं अनुसरण करणं, सतत गुरुचं स्मरण ठेवणं, प्रत्येक कृती करताना गुरुचं स्मरण ठेवणं, आणि जर गुरुंनी नाम दिले असेल तर ते अखंड घेत राहणं. असा जर संपूर्ण दिवस जो जाईल ना, तो दिवस गुरुपौर्णिमा. एखाद दिवशी असं होतं की व्यापामध्ये लक्षात राहत नाही, चुकीचं वागलं जातं, नामस्मरण होत नाही, गुरुची आठवण सुद्धा होत नाही. पण मध्येच एकदम दुपारी किंवा अर्ध्या दिवसानंतर आठवण येते, अरे गुरुचं सांगितलं हे कारण आपण करतोय भलतंच. नंतर तो दिवस जर तुम्ही अर्धा घालवलात, की अर्धा दिवस गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर चाललात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनुसरण केलं, त्यांनी सांगितलेलं नाम, त्याचं सतत स्मरण, हे जर अर्धा दिवस केलं, समजायचं ती गुरु अष्टमी, सप्तमी किंवा अष्टमी. आणि जर एखाद्या दिवशी गुरुच्या मार्गदर्शनापैकी काहीही झालं नाही, मनाला येईल तसं मोकाट वागलो आहे, गुरुची आठवण नाही, नामस्मरणसुद्धा नाही, समजायचं मग गुरुपौर्णिमा असली तरी ती गुरु अमावस्या. तेव्हा गुरुपौर्णिमा ही रोज साजरी करायला हवी आहे. गुरुपौर्णिमा रोज साजरी करायला हवी आपल्याला. आणि मग त्यावेळेला जेव्हा गुरुची आपल्यावरती कृपा होते, नव्हे कृपा वगैरे फार पुढचे शब्द आहे, फक्त गुरूंनी आपल्याला आपलं म्हटलं की आपलं जीवन धन्य करून टाकतात, आपलं संपूर्ण जीवन धन्य करून टाकतात. फक्त त्यांनी आपलं म्हणावं असं वागायचं. गुरु कसा असावा? तर गुरु त्राता असावा, दाता असावा. गुरु हा त्राता असावा, गुरु दाता असावा, गुरु पिता असावा, गुरु माता असावा. म्हणून त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, असा गुरु असावा. गुरु ही त्राता, गुरु ही भ्राता.
गुरु ही त्राता गुरु ही भ्राता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही त्राता गुरु ही भ्राता गुरु ही त्राता गुरु ही भ्राता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही पिता गुरु ही माता अज्ञानां मम नहि हासत् अज्ञानां मम नहि हासत् अपराधा मम नहि शापत् अपराधा मम नहि शापत् जवळी घेई सदा सर्वदा जवळी घेई सदा सर्वदा देई नित्य ममता देई नित्य ममता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही पिता गुरु ही माता भानुदास सद्गुरु संगति भानुदास सद्गुरु संगति षड्रिपूर्णा घाली आवर भानुदास सद्गुरु संगति षड्रिपूर्णा घाली आवर नाम साधना श्रद्धेने कर नाम साधना श्रद्धेने कर प्रेम वाटी जगता प्रेम वाटी जगता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही त्राता गुरु ही भ्राता गुरु ही त्राता गुरु ही भ्राता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही पिता गुरु ही माता गुरु ही माता गुरु ही माता गुरु गुरूंच्या भिन्न अशा 4 अवस्था समजावून घेणार आहोत. गुरु म्हटल्यानंतर जो शिकवतो तो गुरु आणि जो शिकतो तो